नमस्कार. मी ऋषिकरत शेतकरी बंधूंनो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना टप्पा 2 म्हणजेच पोखरा 2.0 अंतर्गत या ठिकाणी शेतकरी बांधवांचा प्रश्न होता, की आम्ही कोणकोणत्या योजनेचा लाभ या ठिकाणी घेऊ शकतो. मग त्यामध्ये ठिबक असेल, तुषार असेल, अशा प्रकारच्या ज्या योजना आहेत, यामधील कोणकोणत्या योजनांचा लाभ या ठिकाणी आम्ही घेऊ शकतो. आता पोखराची योजना टप्पा 1 जी राबवली होती आणि टप्पा 2 आता जी सुरू झालेली, त्यामध्ये खूप सारे बदल या ठिकाणी महाराष्ट्र शासनामार्फत करण्यात आले. आता कोणकोणत्या योजना या ठिकाणी ॲड करण्यात आल्या, कोणत्या योजना या ठिकाणी नाहीत, याची सुद्धा ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. ट्रॅक्टर असेल किंवा यांत्रिकीकरणाशी ज्या निगडित योजना आहेत, त्या योजनेचा लाभ घेता येतो का? जर समजा एखाद्या योजनेचा लाभ यामधून जर पोखरामधून घेता येत नसेल, तर ते कोणत्या योजनेचा लाभ कुठून घ्यायचा त्या योजनेचा, याची सुद्धा ए टू झेड माहिती आपण या ठिकाणी बघणार आहे. आता याचा ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा त्याचा आपण व्हिडिओ घेतलेला आहे. तो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. आता ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहे. ऑनलाईन फॉर्म सुरू झाल्यानंतर शेतकरी बंधूंनी या ठिकाणी जास्त घाई करू नका. फॉर्म भरण्यास तुम्हाला काय करायचं, तुमच्या कृषी सहाय्यकाशी संपर्क करायचा आहे आणि त्यांना विचारायचं की बाबा याच्या संदर्भात आम्हाला किती अनुदान येईल. आता जर समजा तुषार सिंचनचा या ठिकाणी जर विचार केला तर त्यामध्ये तुमच्या शेतीवरती या ठिकाणी तुम्हाला ते अनुदान दिलं जाणार. म्हणजेच काय, जर 1 एकर शेती असेल, 40 गुंठे शेती असेल, त्या गुंठ्यानुसार तुम्हाला या ठिकाणी अनुदान देणार आहे. त्यामुळे तुमच्या कृषी सहाय्यकांशी किंवा कृषी अधिकाऱ्यांशी चर्चा करायची किंवा बोलायची. त्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी या योजनांचा फॉर्म भरायचा. आता कोणकोणत्या योजनेचा लाभ तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता, शेतकरी म्हणून आपण या ठिकाणी बघूयात. आता ज्या योजना दिल्या आहेत त्यामध्ये काही बदल सुद्धा होऊ शकतो. जर बदल झाला तर नक्कीच आपण त्यामध्ये एक व्हिडिओ घेऊन येऊ. पण लेटेस्ट आता सध्याच्या पोर्टलला दिसत आहे, त्या योजना या ठिकाणी आम्ही तुम्हाला दाखवतो बघा. तर शेतकरी बंधूंनो, या योजनांचा लाभ तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. वानिकी आधारित वृक्ष लागवड योजना म्हणजेच या ठिकाणी वृक्ष लागवडीची योजना सुद्धा या ठिकाणी टाकण्यात आली. नंतर बांबू लागवड योजना या ठिकाणी या योजनेचा पोखरा 2.0 अंतर्गत लाभ घेऊ शकता. फळबाग लागवडचा लाभ घेऊ शकता. ठिबक सिंचनचा लाभ घेऊ शकता. तुषार सिंचनचा लाभ घेऊ शकता. वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण असेल, शेततळे इनलेट आउटलेट्स असेल, याचा सुद्धा लाभ घेऊ शकता. शेडनेट गृह घेऊ शकता. हरितगृह घेऊ शकता. त्याचे साहित्य लागवड जे साहित्य असतं हरितगृह लागवड साहित्य ते सुद्धा घेऊ शकता. गांडूळ खत किंवा नापेड असेल त्याचा सुद्धा लाभ घेऊ शकता. विहिरीचा पुनर्भरण असेल त्याचा सुद्धा लाभ घेऊ शकता. पाईप संच असेल. आता हा पाईप संच ऑनलाईन करताना एक लक्षात घ्यायचं आहे, एस-सी आणि एस-टीच्या प्रवर्गासाठी या ठिकाणी पाईप संच आहे. बाकी प्रवर्गासाठी पाईप संच नाहीये. त्यांनी या ठिकाणी ऑनलाईन करायचं नाही. ऑनलाईन तर होणारच नाही, पण त्या ठिकाणी फक्त एस-टी आणि एस-सी प्रवर्गासाठी या ठिकाणी पाईप या ठिकाणी दिले जाणार आहे. बाकी कॅटेगरीसाठी पाईप या ठिकाणी नाही. त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी पाईप संदर्भात कोणतेही ऑनलाईन या ठिकाणी करायचं नाही. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यासाठी फक्त पाईप संच दिलेला आहे. नंतर बीजोत्पादन असेल, रेशीम उद्योग असेल, शेततळ्यातील मत्स्यपालन असेल, शेळीपालन असेल. आता शेळीपालन कोणासाठी आहे? भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती किंवा विधवा किंवा परित्यक्त्या व घटस्फोटित जर महिला असेल, या महिलांसाठी शेळीपालनाचा लाभ या ठिकाणी घेता येतो. आता शेतकरी बंधूंनो, तुम्ही म्हणसाल या ठिकाणी तर यांत्रिकीकरणाची कोणती योजना पोखरा 2.0 अंतर्गत सध्या तरी तुर्तास दिसत नाही. मग समजा जर तुम्हाला ट्रॅक्टरचा लाभ घ्यायचा असेल किंवा मग एखाद्या कृषी यांत्रिकीकरण जर लाभ घ्यायचा असेल, तर यासाठी तुम्हाला महाडीबीटी वरती अर्ज करायचा आहे. महाडीबीटी वरतीच अर्ज या ठिकाणी करता येणार आहे. त्यामध्ये तुम्ही ट्रॅक्टर असेल, ट्रॅक्टरची चलित अवजारं असेल, ट्रॉली असेल, रोटावेटर असेल किंवा या ठिकाणी बैलचलित अवजारं असेल, स्वयंचलित अवजार असेल, अशा प्रकारे अवजारांचा तुम्ही ऑनलाईन जर करायचं असलं, महाडीबीटी वरती करायचं सध्या तरी तुर्तास तरी पोखरा 2.0 अंतर्गत या ठिकाणी ऑनलाईन करण्यासाठी या योजना दाखवत नाहीत. आता जर त्या संदर्भात काही अपडेट आली तर नक्कीच आपण या ठिकाणी व्हिडिओ घेऊन येऊ. भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. जय हिंद.